दरम्यान एकीकडे ह्या आंदोलनावरून जरांगे ठाम असताना दुसरीकडे मात्र आता मुंबई हायकोर्टानं आता जरांगेंच्या या मुंबईतल्या आंदोलनाला नो एंट्री केलेली आहे। खरं तर मुंबईमध्ये गणेशोत्सव सध्या पार पडतो आहे। मोठी धामधूम ही मुंबईमध्ये असलेली आपल्याला पाहायला मिळते आणि याच सगळ्या निर्णयाचा आता मनोज जरांगेंना मोठा झटका मिळाला आहे। गणपतीच्या काळात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न महत्त्वाचा असल्यानं मनोज जरांगेंना मुंबईत आंदोलन करता येणार नाही असे आदेश मुंबई उच्च न्यायालयानं दिलेत। तसंच मुंबईलगतच्या नवी मुंबईमध्ये आंदोलनाला परवानगी देण्याबाबत सरकार विचार करू शकतं असं मत सुनावणी दरम्यान उच्च न्यायालयानं मांडलं। अनिश्चित काळासाठी सार्वजनिक जागा अडवल्या जाऊ शकत नाहीत अशी महत्त्वाची टिप्पणी उच्च न्यायालयानं केली आहे। दरम्यान या सगळ्याबाबत हायकोर्टानं काय नेमकं आपलं मत नोंदवलेलं आहे तर गणेशोत्सवाच्या काळात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न हा अतिशय महत्त्वाचा असतो। हे एक महत्त्वपूर्ण निरीक्षण कोर्टानं नोंदवलेलं होतं। याशिवाय अनेक महत्त्वाचे मुद्दे देखील कोर्टानं मांडलेले होते, ज्यामध्ये पूर्व परवानगीशिवाय जरांगे आंदोलन करू शकत नाहीत असं देखील न्यायालयानं आपला हा निकाल सुनावताना म्हटलेला आहे। लोकशाही आणि असहमती हे एकमेकांशी निगडीत, मात्र आंदोलन निर्देशित स्थळीच करण्याची परवानगी राहील हे देखील कोर्टानं सांगितलेलं आहे। याशिवाय मुंबईची दिनचर्या ही विस्कळीत करता येणार नाही हे देखील कोर्टानं आवर्जून बजावलेलं आहे। याशिवाय नवी मुंबईच्या खारघरमध्ये पर्यायी जागा देण्याची राज्य सरकारला मुभा ही हायकोर्टाकडून देण्यात आलेली आहे। तर परवानगीनंतर शांततापूर्ण आंदोलन करण्याची मुभा राहील असं देखील कोर्टानं बजावून सांगितलेलं आहे। त्यामुळे आता कोर्टानं हे महत्त्वाचे निकाल देत असताना कायद्यातील तरतुदीनुसार निर्णय घेण्याचा राज्य सरकारला अधिकार असल्याचं देखील निरीक्षण, आपलं मत कोर्टानं नोंदवलेलं आहे। तर अनिश्चित काळासाठी सार्वजनिक जागा अडवल्या जाऊ शकत नाहीत हे देखील कोर्टानं सांगितलेलं आहे। दरम्यान या कोर्टाच्या सगळ्या निर्णयानंतर आता जरांगे नेमकं काय म्हणतायत, जरांगेंचं काय म्हणणं आहे आपण पाहूया। आम्ही काय करायला होत म्हणजे नाकारायचे कारण तर द्यावं लागतील तुम्हाला, की या कारणामुळं आम्ही नाकारतोय तुम्हाला। आम्ही शांततेत तिथं यायलो, आमरण उपोषण करायलो, त्यामुळं न्याय देवता 100% न्याय देणार। गेल्या वेळेस सुद्धा असंच केलं होतं आम्हाला, हे काय नवीन नाहीये, आताही तेच केलंय। पण आम्ही मुंबईत जाणार आहे। न्यायदेवता म्हणून तसं करतो ना, मी संख्या सांगतील, काहीतरी सांगतील ना न्यायदेवता, असं करूच नका असं कसं म्हणून। लोकशाहीनं दिलेला अधिकार आहे, न्यायदेवता न्याय देणार। मी सांगतो तुम्हाला, आमचे वकील बांधव सुद्धा जातील आता, 100% न्यायदेवता आम्हाला सुद्धा न्याय देणार। आणि आमचा विश्वास आहे, सरकारने किती आडकाठी केली त्यांच्या जीवावर आले देवेंद्र फडणवीसांचे आरक्षण द्यायचं, कारण आमच्या खऱ्या मागण्यात, रास्त मागण्यात कायदेशीर आहेत, त्यांच्या जीवावर आलंय म्हणून ते असं करतायत। आम्ही हटणार नाहीये।